नमस्कार मंडळी. मार्गशीर्ष गुरुवार हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत असून यात दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. कारण हा महिना भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला प्रिय आहे. ज्यामुळे या काळात पूजा केल्यास सुख समृद्धी, शांती आणि मनोकामना पूर्ण होतात. यासाठी घराची स्वच्छता करून रांगोळी काढतात, कलश स्थापना करतात आणि लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असे मानले जाते. मार्गशीर्ष महिना स्वतः श्रीकृष्णाला मानला जातो आणि या महिन्यात त्यांची पूजा करणे अत्यंत फलदायी असते. लक्ष्मीची कृपा या महिन्यात महालक्ष्मीची पूजा केल्याने घरात धनसमृद्धी येते अशी श्रद्धा आहे. आध्यात्मिक शुद्धता हा महिना आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी उत्तम मानला जातो. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घर स्वच्छ करावे. दारात सुंदर रांगोळी काढावी आणि त्यात स्वस्तिक देखील काढावे. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. मार्गशीर्ष हा 9वा महिना आहे. हिंदू धर्मात 12 महिने प्रत्येक देवाला समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकंच महत्त्व आहे. मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आवडता महिना आहे. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचं खास व्रत केलं जातं. या व्रताचं पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा यासोबतच ऐश्वर, यश आणि समृद्धी प्राप्त होते. घराच्या सुखासाठी, घराच्या प्रगतीसाठी घरातली स्त्री दर गुरुवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते. हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच कुटुंबाची भरभरून प्रगती होते. उद्या म्हणजे येत्या 11 डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आलेला आहे. या गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. फक्त घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल, धन लाभ होईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता. जर घरामध्ये मासिक धर्म सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. जर तुम्हाला या गुरुवारी काही अडचण असेल तर हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुवारी केला तरी सुद्धा चालेल. गुरुवार हा बृहस्पती देव, श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी देवतांची पूर्ण विधिवत पूजा केली जाते. जर आपल्या कुंडलीमधला बृहस्पती बलवान असेल तर जीवनात खूप प्रगती होते, प्रत्येक कामात यश मिळते आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती आपली मजबूत होते. परंतु जर कुंडलीमधला गुरुग्रह हा जर कमजोर असेल तर प्रत्येक कामात आपल्याला अपयश येते आणि आपल्याला सतत आर्थिक चणचण सुद्धा जाणवत असते. सतत पैशांच्या अडचणी येत असतात आणि म्हणून गुरुवारच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय जर केले तर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. तसेच जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात. जर आपल्याला आर्थिक चणचण जाणवत असेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत, परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त आहेत. आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, तसेच कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल किंवा तुमचं कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरात वारंवार भांडणे, कलह, मतभेद होत असेल, घरामध्ये आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे. जर तुम्हाला हा उपाय एका गुरुवारी करायला जमणार नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल. या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं. यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती, घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर
तुम्हाला शिंपडायचा आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी, लक्ष्मी, दरिद्री, गरिबी ही येत असते. आणि जेव्हा असं पाणी आपण गुरुवारच्या दिवशी घराच्या मुख्य उंबरठ्यावरती शिंपडतो, तेव्हा घरातली गरिबी, दरिद्री, अलक्ष्मी ही तिथून निघून जाते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपल्याला हे जे पाणी आहे तर हे घराच्या मुख्य उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. यानंतर आपल्याला या उंबरठ्याला अवश्य हळदीचं लेपन हे करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन करायला खूप महत्त्व दिले जाते. हळदीचं लेपन केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती अति प्रसन्न होते आणि हळद ही भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे. यामुळे घरातील गरिबी ही कायमची दूर होते. हळदीचे लेपन केल्याने नंतर या उंबरठ्यावरची आपल्याला हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि यानंतर या उंबरठ्यावरती आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे. ती म्हणजे गूळ आणि चणा डाळ. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी ठेवायचं आहे. यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला 3 फुलं ठेवायची आहेत. लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची झेंडूची फुले असतील तर ती सुद्धा चालतील. जी कोणती तुमच्याकडे फुले असेल तर ती 3 फुलं तुम्हाला या पाण्यात त्या कलशामध्ये ठेवायची आहेत. मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळाचं आसन तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यावरती हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे. आता कुठे ठेवायचा आहे? तर जेव्हा तुम्ही बाहेरून तुमच्या घरामध्ये येता, तेव्हा तुमची जी उजवी दिशा असणार आहे, उजवी बाजू असणार आहे, तर त्या बाजूला आपल्याला हा कलश जो आहे, तर तो ठेवायचा आहे. आणि त्यावर आपल्याला एका प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गूळ ठेवायचा आहे. यानंतर त्या कलशाला हळदी-कुंकू, अक्षदा, फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. आणि त्या कलशाच्या समोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा एक दिवा तुम्हाला कलशाच्या समोर प्रज्वलित करायचा आहे. असा कलश आणि असा हा एक दिवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती ठेवलात आणि दिवा प्रज्वलित केला तर दिव्याला पाहून आणि तांदळाच्या आसनावरती ठेवलेला कलश या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात. माता लक्ष्मी या दिव्याला पाहून, अखंड भरलेला कलश पाहून आपल्या घराकडे आकर्षित होत असते. संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा कलश तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि यानंतर या कलशातलं पाणी हे तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालायचं आहे. आणि जी चण्याची डाळ आणि गूळ असणार आहे तर तो तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचा आहे. असा हा उपाय केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. यामुळे घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रचंड धनलाभ होतो. घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि घरातील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात. तर असा हा एक उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे. म्हणजेच येत्या 3ऱ्या गुरुवारी तुम्ही करू शकता किंवा शेवटच्या गुरुवारी करू शकता. तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तर ती इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला येत्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी 1 गुळाचा खडा आणि 7 अखंड हळकुंड जे असतात, हळदीच्या गाठी ज्या असतात त्याला कांड्या सुद्धा म्हटलं जातं. तर त्या 7 हळकुंड आणि 1 रुपयाचं नाणं हे तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. आणि यानंतर गुरुवारच्या संध्याकाळी अज्ञात स्थळी तुम्हाला फेकून द्यायचं आहे. म्हणजे ते जिथे कोणी जात नाही, जिथे कोणाचा पाय पडणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे. असं केल्याने अपूर्ण मनोकामना ही लवकर पूर्ण होते. तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्या गुरुवारी करू शकता. तसेच गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला तुम्हाला तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि गाईचे कच्चे दूध टाकून हे तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे. यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरात धन, धान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य अखंड प्राप्त होते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.